दशक 6वा, समास 10वा, अनुर्वाच्य. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता. हनुमंतांची कुळवली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षितले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. या समासामध्ये, अनुर्वाच्य समासामध्ये समर्थांना बोलणं किती कठीण झालं असेल. स्वतःचा जो अनुभव आहे तो आलेला आहे, पण इतरांना तो येणं कठीण आहे. आणि इतर जण ते घेणार आहे की नाही हे सुद्धा त्यांना माहिती नाही आहे, आणि घ्यावं अशी त्यांची इच्छा आहे. हा जो अनुभव आलेला आहे तो अनुभव म्हणजे अनुभूती स्वतःची घ्यायची आहे फक्त. इतर कुणाच्या बरोबरी करण्याची गरज नाही. आपल्याला स्वतःची अनुभूती घेणं हे शिकवायचं आहे. आणि ज्यांनी घेतली आहे ते काही म्हणतात शब्दच पुरत नाही आहे मला. जे काही मला बोलायचं आहे, सांगता न ये ते सांगणे. आता मला जे सांगता येत नाही ते सांगायची परिस्थिती आली आहे. याच्यातून अर्थ असा काढायचा की जे सांगता येत नाही आहे त्यांना म्हणजे विशेष काहीतरी सांगायचं आहे, त्यावरती मन स्थिर झालं पाहिजे. आता तर अगदी समर्थांना कठीण झालं आहे सांगणं की अनुभव काय आहे. आता आपण त्याचा अर्थ काढायचा की त्यांना जे शांती आणि समाधान होतं, मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच, असं म्हणत असताना सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. अशी विश्वनाथाची प्रार्थना करताना जेव्हा त्यांना जीवाशिवाचं मिलन असं अपेक्षित आहे की ज्या ठिकाणी जीवाला वाटेल की तो विश्वनाथ आपल्यातच आहे, अशा निदान स्तोत्रांमधून तरी आपण त्याची आराधना करू शकतो. दिवस आता महाशिवरात्रीचे आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपण असं म्हणू की त्यांना तसं सांगायचं असेल, कदाचित असं काहीतरी सांगायचं असेल त्यांना, असं म्हणून आपण त्यांना म्हणू की ह्या गोष्टीचा तरी विचार करत करत आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे ते काय सांगायचं आहे त्यांना ते कळायचा प्रयत्न आपण करू. त्यांनी नाही सांगता येत म्हटलं की आपण आणखी त्याच्यावरती जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती जागा सोडून नाही द्यायची.
त्यांनी म्हटलं मला बोलता येत नाही. उलट त्या न बोलता येण्यासाठीच त्यांना काय वाटत असेल, त्यांची मानसिक अवस्था काय असेल, त्यांच्या हृदयामध्ये काय चालू असेल, त्यांचे डोळे काय बोलत असतील, त्यांच्या डोळ्यातून कसं पाणी गळत असेल, हे सगळ्या कल्पना आपण केल्या पाहिजे. कारण आता आपली इच्छा आहे त्यांच्यासारखं त्यांचं समजून घ्यायचं असेल तर नुसते ते म्हणतायत ना ज्या ठिकाणी मी असमर्थ आहे बोलण्याला, तर त्यांची असमर्थता म्हणजेच त्यांचं सामर्थ्य आहे. ते म्हटलं मला बोलता येत नाही म्हणजे इतकं काही बघितलं आहे, इतकं काही बघितलं आहे. जसं त्यांनी म्हटलं गुळाचा खडा, जर गुळाचा खडा तुम्हाला दिला आणि सांगितलं आणि तो मुका आहे, गुळाचा खडा ज्याला खायला दिला, गुळ म्हणतात आहे ते, गुळ दिला आणि तो खाणारा मुका आहे, तर तो कसं सांगेल तो मुका झाला आहे. कारण की त्याला गोड आहे असंही म्हणू शकत नाही. पण गोड हा शब्दसुद्धा त्याला असं म्हणताय की अपूर्ण आहे. त्याला जो अनुभव आला गोड खाण्याचा तो अपूर्ण आहे. मग हे तर साधं पदार्थाचं उदाहरण झालं. हे तर ऊर्जेबद्दल बोलत आहेत, अनंतकोटी ब्रह्मांडाच्या नायकाबद्दल बोलत आहेत. मग असं असताना त्यांचा जो अनुभव आला असं त्यांना सांगायचं आहे, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आपण स्थिर व्हायचा प्रयत्न केला, म्हणून आपण त्या ठिकाणी खरं थांबलो. ही जी अवस्था आहे त्यांची, ती मानसिक अवस्था समजून घेण्यासाठी आपण खूप वेळ विचार केला. गोडी कळाय गुळ देणे, मग ते काय म्हणतात त्याच्यावरती उपाय सांगितला आणि तो आपल्याला खूप आवडला. त्यांनी 1-2च ओव्या मागच्या घेते फक्त, की त्यांनी जो उपाय सांगितला आपल्याला गुळाचा पहिल्यांदा, कसं सुचतं या लोकांना. खरंच आश्चर्यच वाटतं की त्यांना इतक्या म्हणजे सामान्य पातळीवर येऊन समजावून सांगतात. ते ज्यांना अद्भुत अनुभव आला आहे ते सुद्धा सामान्य याच्यावर येतात आहे. तर ते म्हणतात असं करायचं की त्याला गुळच मी देतो, म्हणजे गुळ देणे. मी तो गुळ, ज्याने विचारलं गुळ कसा आहे, त्याच्या हातातच गुळ ठेवतात आहे. म्हणजे एखाद्याने जर म्हटलं मला आनंद कसा आहे सांगा, समाधान कसं आहे सांगा, तर मी तुमच्या हृदयामध्ये ते समाधान टाकतो. जय जय रघुवीर समर्थ असं म्हणणं आहे त्यांचं, की मी स्वतः तुमच्या हृदयात टाकतो. म्हणजे मग मलाही बोलता येणार नाही आणि तुमचंही बोलणं नाही. न बोलता मौनाचा संवाद होऊ शकतो. कारण जसं गुळ खाताना तुला सांगता येत नव्हतं, मग आता हातामध्ये गुळ ठेवला तर तुला स्वतःचं समजेल ना की गुळ आपल्या हातात आहे आणि आपण खायचा आहे. तसा तू जर मला विचारलं आनंद कसा आहे, तर मी तुझ्या हृदयामध्ये तो आनंद टाकतो. इथपर्यंत आपण काल आलो आहे. म्हणजे गुळाची गोडी करता करता आपल्याला आनंदापर्यंत त्यांना न्यायचं आहे. म्हणून ते म्हणतात माझ्याजवळ शब्द नाही. अन्यथा शब्दांचं काही भांडार कमी नाही त्यांच्याजवळ. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं वाङ्मय आहे. पण दासबोधामध्ये कधीकधी 2-3 वेळा असं म्हणतात की मला शब्द नाही आहेत, मला प्रचितीचं बोलायचं आहे. आणि प्रचितीचं शब्दांमध्ये कसं पकडता येईल, नेती असं जे वेद म्हणतात, जे वेद ज्यांना पकडू शकले नाही त्यांना हे माझे शब्द थिटे काय पकडतील. म्हणून ते म्हणतात मी शांत आहे. म्हणजे मौनामध्ये अधिक काहीतरी सांगायचं आहे त्यांना, असा काहीतरी अवस्था त्यांची काल झाली. 10वी ओवी आहे. सद्गुरू कृपा कळे त्याशी. मग त्याच्यासाठी एक उदाहरण सांगितलं की जसं त्याला गुळ हातात दिल्यावर तो स्वतः गुळ खाईल आणि गुळाचा आनंद घेईल, तसा मी तुझ्या हृदयामध्ये आनंद टाकतो. पण त्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. माझं टाकणं म्हणजेच त्यांची कृपा लागते. तुझ्या दासबोध असी तो बोध व्हावे. असं जर एखाद्या साधकांनी म्हटलं आणि एखाद्या भक्तांनी जर त्यांच्यावरती विश्वास दाखवला, तर ते म्हणतील की मी तुला ते देतो. जो शोधीला आपण असे पुढे अनुभवासी आपोआप वस्तू. आणि ही जी वस्तू आहे आत्मवस्तू हा शब्द असून सुद्धा आपल्याला ती वस्तू कळत नाही. ह्याच्यासारखं अज्ञान आणि अविद्या कोणती असू शकेल असं आता समर्थांना म्हणायचं आहे की आत्मवस्तू. मी दुसऱ्याचं काही शोधायला नाही सांगत आहे. जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तुरी को, की इतना मुश्किल है तय करना खुद से खुद की दूरी को. असं म्हणतात आहे ते की दुसऱ्याचं शोधायला फार आवडतं. दुसऱ्याकडे काय आहे, दुसऱ्याकडे काय नाही, यांच्याजवळ हे जास्त आहे, आपल्याजवळ हे कमी आहे, किंवा आपल्याजवळ जास्त आहे त्यांच्याजवळ ते कमी आहे, हे सगळं आपण शोधू शकतो. स्वतःची वस्तू शोधता येत नाही. मग स्वतःची वस्तू शोधायसाठी मी एवढा प्रयत्न करतो आहे. बाकी सगळ्या गोष्टी दुर्लक्ष कराव्या लागणार आहे. जर तुम्हाला स्वतःची वस्तू शोधायची असेल, तो प्रकाश बघायचा असेल, तर आपल्याला अंधाराकडे लक्ष देऊन चालणार नाही. तो अंधार म्हणजेच आपोआपच प्रकाश आला की अंधार जाणार आहे. तसं ती सद्वस्तू जर तुम्ही बघितली तुमची कोणती आहे, अरे ती सद्वस्तू म्हणजेच मी आहे. ती सद्वस्तू म्हणजेच मी आहे. त्यामुळे माझाच प्रकाश आणि मीच तुझ्यामध्ये वसलेला आहे. मग तुला तुझी दृष्टीच वेगळी होऊन जाईल. मग जो अंधार वाटतो ना तो वाटणार नाही. आणि सगळं वाटण्यावर आहे. यावरती आपण परवाचा पूर्ण एपिसोड केलेला आहे. मग सद्गुरू कुळा कृपेतासी जो शोधीला आपण असे पुढे कळे अनुभवासी आपोआप वस्तू. इथपर्यंत आपलं कालचं निरूपण झालं आहे. पुढे आज थोडा घशाचा त्रास होतो आहे. दृढ करून या बुद्धी. मग यासाठी तुला बुद्धी दृढ करावी लागेल, जी इकडे तिकडे जाते आहे, जी सारखी पदार्थाकडे वळते. आता पदार्थ म्हणजे प्रकृतीकडे वळते.
प्रकृती आणि पुरुष हे 2 भाग घेतल्यावर फक्त पुरुषाकडे पुरुष सुक्त म्हणायचं सोमवारी. असे काहीतरी प्रकार करून तिकडे लक्ष ओढायचं. आता हे सगळे मार्ग आहेत आपल्याजवळ खुले. पुरुष सुक्त म्हणायचं, मग व्यंकटेश स्तोत्र सुरू आहे, त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम सुरू आहे. म्हणजे जेणेकरून माझेही लक्ष इकडे न जाता तिकडे. साधं श्रीराम जयराम म्हणायचं, जे काही सद्गुरूंचा मंत्र असेल तो म्हणायचा. म्हणजे ते इतकं मनापासून करायचं की ह्या प्रकृतीकडे लक्ष गेलं नाही पाहिजे. आणि फक्त हे किती काळ, 24 तासातले सतत नाही करायला सांगितलं आहे त्यांनी, की 24 तास तुम्ही कामधंदा सोडून. त्या नर्मदा परिक्रमेला जे गेले होते, एक त्यांचं नाव आता नाव नाही आठवत आहे, त्यांनी सांगितलं की कामधंदे सोडून की आम्ही नामजप करू का म्हणे. असं त्यांना प्रश्न विचारला. कामधंदे नाही, कामधंदे सोडून नामजप करायला सद्गुरूंनी करून ठेवलं आहे आधीच. त्यांनी जे कामधाम सोडून, संसार सोडून, जे काही एवढा मोठा ज्ञानाचा आणि पुण्याचा डोंगर करून ठेवला आहे आपल्यासाठी, तो त्यांनी करून ठेवला. आपल्याला फक्त मम म्हणायचं आहे. किती सोपी गोष्ट आहे ही. त्यांनी करून ठेवलं, आपल्याला कामधंदा सोडून नाही करायचा आहे. जे काही अर्धा तास, 1 तास, 2 तास मिळतील आपल्या सगळे कामांनंतर, पण 2 तास जे मिळत नव्हते आत्तापर्यंत ते मिळवा म्हणतात फक्त. ते तर 5 मिनटं म्हणाले फक्त. 5 मिनटं दिवसातले फक्त आत्मवस्तूसाठी द्या. मग आत्मवस्तू म्हणजे माझ्यासाठी द्या. ते तो म्हणताना म्हणतो की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. म्हणजे त्या 5 मिनटामध्ये फक्त तू माझ्याकडे बघ, म्हणजे तुला तुझी स्वतःची ओळख होईल. अरे इतकं चांगलं त्यांनी सांगितलं की तू आणि मी वेगळा नाही, माझ्याकडे बघता बघता तुला तुझी जागृती होईल म्हणतो. मग इतकं सांगितल्यावर तरी आपली बुद्धी त्या ठिकाणी स्थिर करायला पाहिजे, अशी आजची ओवी आहे. दृढ करून या बुद्धी आधी घ्यावी अपशुद्धी. त्यासाठी आपल्याला शुद्ध अंतःकरण तेणे लागे समाधी अकस्मात. त्यामुळे जी ती समाधी लागते ती अकस्मात लागते असं म्हणतात. हा अनुभव घेण्यासाठी साधना आणि ही बुद्धी लागेल. तपश्चर्या करण्याची गरज नाही, कारण तपश्चर्या आधी करून ठेवली. कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टी सहज झाल्या. आपण जर सत्ययुगात जन्मलो असतो, असेलही कदाचित, सत्ययुगाची पुण्याई असेल, त्रेताची पुण्याई असेल. जेव्हा कृष्ण होते आणि राम होते तेव्हा नसतील कशावरून, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपण असूसुद्धा नाही कसं. पण ते तसं आता चालणार नाही आहे, कारण की ह्या युगामध्ये या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो सर टाईम बाट झाल्या आहेत. ज्या काही गोष्टी ज्या आपण आपल्या समोर जर 100 वर्षात काही गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या, फक्त ते सत्यतत्व एक टिकणार आहे. बाकी सगळे जे प्रकार आहेत ते सगळे कालबाह्य झाले. कशाला? वेदांचा अभ्यास करून व्यासांनी जेव्हा पुराणं लिहिल्यानंतर त्यांना त्या काळची जी गरज होती पुराणं लिहायची, आणि पुराणं लिहून त्यांनी विभाजन केलं. कशाचं? त्यांनी विभाजन केलं आहे विभाजन केलं आहे वेदांचं विभाजन केलं आपल्यासाठी आणि पुराणं लिहिली. पुराणांमध्ये कथा का लिहिल्या त्यांनी याच्यासाठी लिहिल्या की वेदांचे शब्द समजत नाही. आता भगवद्गीता जी आहे ती वेदांवरूनच आलेली आहे, पण भगवद्गीता गेय आहे, भगवंतांच्या मुखाने आलेली आहे आणि गेय आहे. म्हणू शकतो आपण त्याचे श्लोक, त्याचं पाठांतर. वेद एक शब्द एक आणि खाली 10 शब्द. ऋग्वेद वाचायचा प्रयत्न केला, पहिला जरी श्लोक बघितला तर एक वरती श्लोक आणि खाली 10. आणि ते एवढं भगवंतांनी त्यांनी सॉर्ट आऊट करून दिलं. गेय अनुष्टुप छंद वगैरे वापरून आपल्यासाठी करून दिलं, तेव्हा कुठे ते आपण वाकू मग हे सगळं जेव्हा व्यासांनी करून ठेवलं, तर ते सुद्धा पुराणंसुद्धा टाईम बाट का बरं झाले? कारण त्यांच्या कथा जर मुलांनी म्हटलं या सायंटिफिकली प्रूव्हन नाही आहे, सायन्समध्ये हे प्रूव्ह होत नाही, मग हे असं असतं का, आणि अशी कोणाला सोंड येत असते का, आणि असं कोणतं मस्तक, अशा गोष्टींवरती फाटे फुटतात आहे. या सगळ्या गोष्टी टाईम बाट होतात, कारण युग बदलला आहे ना, पूर्ण युग. नुसतं 100 वर्षाचा काळ नाही बदलला. व्यासांचा जो काळ होता त्या व्यासांच्या काळानंतर युगानुयुग लोटली आहे. त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या संपल्या. मग ते संपल्यानंतर सोपं, मग तपश्चर्या आपल्या हातात काय राहिली? गंगेचं पाणी स्वच्छ नाही राहिलं, यमुनेचं पाणी स्वच्छ नाही राहिलं, आपला हिमालय पर्वत पहिल्यासारखा नाही राहिला, मग बर्फ पिघळायला लागला. हे सगळ्या आपल्या कालानुरूप बदल झाले ना. मग त्या बदल झाल्यानंतर तुमच्याकडून तशीच कशी मूळसारखी अपेक्षा की एका पायावर उभा राहून 1000 वर्ष तप करा, कसं शक्य आहे? मग व्यासांनी जे केलं, एवढं मोठं करून ठेवलं, ते सुद्धा आता उपयोगी नाही पडत. तीर्थामध्ये जा म्हणतात, चक्रतीर्थामध्ये आपण जाऊन आलो आता नैमिषारण्यामध्ये. चक्रतीर्थामध्ये पाणी फिरतंय तसं, पण त्यामध्ये ते प्रदूषण आहेच, जे कलियुगाचं लक्षण आहे. मग त्या ठिकाणी पाय ठेवा वाटत नाही. जे पूर्वी पवित्र होतं त्या ठिकाणी आपल्याला पाय ठेवा वाटत नाही. मग हा बदल काळाचा नाही का?
प्रदूषण होणे आणि हे सगळं संपणे, हे सगळं काळाच्या ओघात संपलं. मग त्या कथा कशा पुरतील? मग व्यासांनी जे केलं त्याचा मतितार्थ समजून घेतला पाहिजे. व्यासांनी कुठून घेतलं? ते सगळं वेदांमधून घेतलं. मग वेद नाही कालबाह्य ठरू शकत, कारण वेद भगवंतांची निर्मिती आहे, जशी भगवद्गीता आहे. जशी भगवद्गीता मग यांनी नाही म्हटलं तरी त्यांनी स्वतःच्या बुद्धीने आपल्याला साधं व्हावं म्हणून यांनी हे सगळे प्रकार केले ना. मग ते त्याच्यावरती जर लक्ष दिलं तर त्याची आपल्याला या काळामध्ये गरज नाही आहे असं आता वाटायला लागलं. जे काही नवीन विचार करतील आत्मकल्याणासाठी या सगळ्या गोष्टी जर तशाच्या तशा करतो म्हटलं तर ते शक्य नाही आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की फक्त दृढ बुद्धी कशाची करायची, की मूळ जे आहे त्याच्यावरती बाकीचं जे काही त्यांनी केलं तो बदल आहे, त्या काळाला अनुरूप आहे. पहिल्यांदा पुत्रकामेष्टी यज्ञ होऊन जर मुलाबाळा होत असतील, संतती होत असेल, खिरीचा प्रसाद होऊन रामचंद्रांचा जन्म झाला, ह्या सगळ्या कशा कल्पना आहेत त्या काळासाठी पवित्र वातावरण, पवित्र अंतःकरण शुद्ध, हे सगळ्यामध्ये ते शक्य होतं. आता ते सगळं या युगामध्ये कसं शक्य आहे हा विचार थोडा तरी माणसाने अशा पद्धतीने केला तर मग या मुलांना आपल्याला उत्तरं देता येतील की त्या कथा त्या काळासाठी अनुरूप होत्या. आता आपल्याला आत्मकल्याणासाठी ह्यांनी केलेली तपश्चर्या फक्त समजून घेतली ना तरी आपलं कल्याण आहे. हे आपलं कलियुगाचं चांगलं वैशिष्ट्य आहे. कलियुगामध्ये हा फायदा आहे. सत्ययुगामध्ये जे करून मिळत होतं ते आता कलियुगामध्ये नामस्मरणाने, नुसत्या स्मरणाने, भगवंताच्या स्मरणाने सुद्धा मुक्ती आहे. कारण अशी मुक्ती म्हणजे कसं शांत वाटतं. समर्थ म्हणतात आहे की शांत वाटणे हा जो गुळाची गोळी तुमच्या हातात आणून ठेवतो, ती शांतता तुम्हाला कोणत्याही क्षणी स्मरणाने मिळू शकते. घरी बसून गंगेचं स्मरण करायचं, घरी बसून नर्मदेचं स्मरण करायचं, घरी बसून काशी विश्वेश्वराचं स्मरण करायचं, या सगळ्या गोष्टी मानसिक तप म्हणतात याला. आणि त्या ठिकाणी तेवढी महत्त्वाकांक्षा पाहिजे, तेवढी इच्छा पाहिजे की विश्वनाथ माझ्यासमोर उभे आहेत. अशा प्रकारची संकल्पना जो मनाने करेल, याचं कारणही आपल्याला कळलं तर काल की हे जे ब्रह्माची उत्पत्ती आहे ती मनातून झाली आहे, मनापासून झाली आहे. मग मनापर्यंत मनाने आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. बाकी दुसऱ्या कशाने आपण तिथे पोचू शकत नाही. गाडीने गेलो तर त्या ठिकाणचं प्रदूषण आपल्याला स्पष्ट देहाला जाणवतं, देहाला थकवा येतो. मन बाकी त्या ठिकाणी जर गुंतलं तर रात्रीसुद्धा आपल्याला त्याचं दर्शन मनातल्या मनात, घरातल्या घरात होऊ शकतं. अशा प्रकारचं कलियुगाचं बदल आपल्या मनाने आत्मसात केला आणि बुद्धीला तसं ज्ञान मिळालं तर समर्थ वाक्य खरे होणार आहे आणि आहेतच. फक्त आपलं त्याकडे लक्ष पाहिजे. दृढ करून या बुद्धी आधी घ्यावी अपशुद्धी, म्हणून अशी शुद्धी घ्यायची. खरं ज्ञान मला मिळालं पाहिजे. मी म्हटलं ना, जसं दासबोध हातात घेतला, सांगितलं की फक्त सत्य बोलायचं. त्या सत्याच्या व्यतिरिक्त तिसरा फाटा नको आहे. संसारातले 2 गोष्टी सांगितल्या, पुरुष आणि प्रकृती. त्या प्रकृतीबद्दल बोलण्याचं काही कारणच नाही आहे, कारण जितका कोळसा उगाळू तेवढा काळा आहे. त्यामुळे पुरुषाबद्दल बोलायचं म्हणजे हे जर आपण प्राधान्यक्रम ठरवला तर पुरुष एक सत्य आहे. त्या सत्यावर बोलायचं असेल तर त्या सत्याचं जर ज्ञान झालं तर ती अपशुद्धी होते. त्याच्या स्मरणाने तो किती नुसतं पुरुष सूक्त सुरू झालं की बरं वाटतं. पवमान अभिषेकाचे शब्द कानावर पडले तर बरं वाटतं. कुठे जायची गरज नाही. हे सगळं जर जाणवत असेल आपल्याला तर ते म्हणतात अकस्मात एक क्षणसुद्धा लागत नाही. आपण आज दुपारचं प्रवचनसुद्धा याच्यामधलं इतकं सुंदर झालं त्या देशपांडेंचं, लातूर सत्संगातलं. इतकं सुंदर सांगितलं त्यांनी. आज एक एक शब्द लिहून घ्यावा असा. इतकं सुंदर प्रत्येकाची तपश्चर्या असते, प्रत्येकाचं ज्ञान असतं, तर ते अकस्मात कशी होते आणि का होत नाही हे सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर समजावून सांगितलं. म्हणजे ते सत्य बोलतात. जे सत्य बोलतात ते म्हणतात एक अकस्मात होते, मग त्यावरती विश्वास ठेवायचा. इतक्या जन्माचं दुःख संपणार आहे एका क्षणात, यावरती विश्वास बसला तर जीव आत्ताच आनंदी होतो. आपले मूळ बरे शोधिता, आपलं मूळ शोधायचं आहे. आता आपण कोणत्या गोत्रातले, गोत्राचा सुद्धा उल्लेख करत. गोत्र म्हणजे आपण ज्याच्यापासून पूर्वापार जन्माला आलो ते, त्याच्यानंतर ते सुद्धा कुणाचं आहे हे सगळं जर मूळ शोधलं तर आपला तो माईक वार्ता, पुढे वस्तूचं तत्वता समाधान. आणि पुढे वस्तूमध्ये समाधान नाही हे कळतं. पुढे वस्तूमध्ये समाधान नाही हे जर कळलं तर वस्तूकडे लक्षच जात नाही. वस्तूकडे आपण त्याच्यासाठी एक साधं उदाहरण घेतलं की वाढदिवसाला जर मुलांना खेळणी दिली आणि खेळणी देणाऱ्या मुलांनी खेळणी घेण्यापेक्षा जो देणार आहे त्याला जर नमस्कार केला, ते वस्तू काय दिली ते नंतर, आधी तुम्हाला मी नमस्कार करते. आता माझ्याकडे एक 10वीला मुलगी आहे, ते शिकायला काही दिवसासाठी इंग्लिश शिकायचं आहे तिला, तर 10 दिवसासाठी येते. एवढी नम्र आहे, एवढी नम्र आहे. म्हटलं आईवडिलांना प्रणाम करायला पाहिजे तिच्या. आली पहिल्यांदा, मी तर अपेक्षाच केली नाही.
आजकालच्या काळाकडून अपेक्षा नाही आणि मला वाटत पण नाही तसं काही. पण आली आणि नमस्कार केला आणि काही विषय म्हणजे माझ्यासाठी 2च तास बसणार आहे रोज 8-15 दिवस. नमस्कार केला, जाताना नमस्कार केला. आता मी म्हटलं चतुर्थीचा दिवस आहे, तुला सगळं मिळव म्हटलं, तुला जे पाहिजे ते. गणपती बाप्पाची आराधना कर आणि तुला सगळं हुशार तर आहेस आणि नम्र, इतकी नम्रता. म्हणजे तिच्या येण्याने मला आनंद किती झाला. हा नमस्काराचा प्रश्न नाही या ठिकाणी. पुन्हा असं म्हटलं की कौतुकाचा प्रश्न नाही, पण ती नम्र आहे. त्या नम्र व्यक्तीला देवाला देणंच आहे. माझ्याकडून निमित्त करेल, आणखीन कोणाचं निमित्त करेल, पण तिला देणंच आहे, कारण ती मुळातच नम्र आहे. मग असं जेव्हा आपण त्या व्यक्तीच्यामध्ये त्या व्यक्तीकडून काय घेत असताना आपण जर कृतज्ञ असू, पहिल्यांदा तर अशी परंपराच होती की गुरुला नमस्कार करायचा, त्याशिवाय बसायचंच नाही गुरुच्या समोर. ही जबरदस्तीचा मामला नाही. पण या ठिकाणी ही व्यक्ती शिकवणार आहे आपल्याला. एवढीशी 10वीतली मुलगी गोड, असं वाटलं नातीला शिकवते, घरच्यासारखं शिकवायचं आहे, पण तरी तिची नम्रता पाहून म्हणजे शिकण्यासारख्या गोष्टी. हिचे आई वडील आजी आजोबा किती म्हणजे काय त्यांचे संस्कार असतील, न सांगता या सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे रमली कशामध्ये ती? त्या प्रेमामध्ये. तिने ते मार्गदर्शन घेत असताना ती स्वतः नम्र होती, म्हणून त्याचे परिणाम तिला मिळणारच आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर समर्थ जसे म्हणतात ते खरं वाटतं की ज्या वस्तू मी तुला दिल्या त्यात तू रमतो आणि ज्यानी दिला त्याला तू विसरतो. एक बाईने असंच त्यांनी काल उदाहरण सांगितलं. एका बाईला नथ घेतली एका नवऱ्यानी आणि अगदी तिचा नवरा साधू संतच होता, म्हणजे गृहस्थ साधू होता. त्यांनी जेव्हा तिला नथ आणली मोत्याची, ती सगळ्या गावभर नेहमीप्रमाणे सांगत फिरली की मला नवऱ्याने नथ आणली. नवऱ्याचं कौतुक आहे, पण नवरा ज्ञानी आहे ना. नवरा ज्ञानी असल्यामुळे तो म्हणाला, बाई तू इतकं कौतुक करते, मी नथ दिली आणि तू सगळ्यांना दाखवते, ज्यांनी नाक दिलं त्याचं कधी कौतुक करशील गं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा हे लोक बोलतात ना, तेव्हा समजतं की आपण ज्याला जे दिलं त्याच्यामध्ये रमतो, ज्यांनी दिलं, जो निमित्त झाला त्याच्यात रमतो आणि प्रत्यक्षात ज्यांनी दिलं त्याला आपण दुर्लक्ष करतो. असं झालं तर ती स्वतःची वस्तू सापडणार नाही. स्वतःची वस्तू सापडण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि वस्तूचं तत्वता समाधान, मग ती वस्तू समाधान देऊ शकते, अन्यथा नाही. नमस्कार हा विषय अगदी वेगळा आहे की मला केला नमस्कार आणि मी अजून कोणाला नमस्कार केला, हा विषय वेगळा आहे. आपण म्हणतो ना, दुसऱ्याच्या हृदयामध्ये असलेला भगवंत, त्याला बघून प्रत्येकाने नमस्कार केला तर तो तिथपर्यंत पोहोचतो. त्यासाठी पण एक उदाहरण आहे. एका व्यक्तीने म्हटलं 500 रुपये घेतले आणि मला 500 रुपये जर एखाद्या व्यक्तीला द्यायचे, हे त्या दिवशीचं उदाहरण आहे कोणीतरी सांगितलेलं. त्या व्यक्तीला मला 500 रुपये द्यायचे आणि तो घेत नाही आहे. तो म्हणतो मला तुझे पैसे घ्यायचे नाही, कारण की मी जे तुझ्यासाठी केलं त्या बदल्यात मला पैसे घ्यायचे नाही. एक मोठं उदाहरण आहे ते. मला कोणताही व्यवहार या ठिकाणी करायचा आहे, मला निरपेक्ष प्रेम करायचं आहे. मग तेच पैसे जर म्हणे कृष्णाला दिले तेच जर रामाला दिले आणि तेच ह्यांना तर द्यायचे नाही, हे घेत नाहीत, त्यांनी जर ते रामाला दिले तर राम आणि कृष्ण काय करतात म्हणे, हिचं तर पुण्य वाढतच आहे आणि आणखी एक निमित्त करून ते दुसऱ्याला ज्याला गरज आहे ना त्याला पोहोचवतात. कारण हिला इच्छाच नसते, हिला इच्छा नसते. ही जर सत्य गोष्ट आहे, या व्यक्तीला इच्छा नव्हती त्या दिवशी घेण्याची आणि तिने जेव्हा असं म्हटलं कृष्णाजवळ तिने ठेवलं, तर कृष्ण ज्याचं त्याला नेऊन देतो आहे. म्हणजे कृष्ण किती लोकांना भागीदार करू शकतो, कारण तो सगळ्यांना बघतो. हे जेव्हा लक्षात, हा जो व्यवहार आहे ना तो शब्दात नाही पकडू शकत कोणी कोणाला, की मी घेत नाही हा प्रश्न नाही, मी देत नाही हा प्रश्न नाही. आणि कृष्णाला जर वाटेल की ते ज्याला आवश्यक आहे त्याच्यापर्यंत जायचं आहे तर तो तिथपर्यंत बरोबर वेगवेगळ्या रूपात पोहोचवतो. हा असा व्यवहार साध्या बुद्धीला कळेल का? साध्या बुद्धीला तर इतके लाखो करोडो घेऊन सुद्धा त्यांचं समाधान होत नाही. त्यांच्या संपत्तीचे आकडे मोजता सुद्धा येत नाही. कसे झोपतात रात्री मला समजत नाही. एवढी संपत्ती असून तरी अजून त्यांच्या संपत्तीचे हाव काही संपत नाही. हे कसं काय? ही प्रकृती इतकी अडवते लोकांना, इतकी निर्बुद्ध करून टाकते. आपल्यासारखे तरी बरे साधारण, की जास्त चांगला विचार नाही पण वाईट तरी विचार करत नाही, की ज्याच्यावर किती शून्य आहे कळत नाही, कोणत्या बँकेत किती पैसे आहे कळत नाही, तरीसुद्धा मरतात पण त्या पैशापायी संपत नाही लोक. त्यांच्याजवळ काही स्पिरिच्युअल गुरु नसतात का काय माहिती. मग असं जर असेल तर ह्या लोकांना कसं कळेल म्हणतात ते. तत्वता समाधान त्याच्यात नाही आहे. समर्थ म्हणतात या त्याच्यातच नाही नुसतं पैशात, या पूर्ण प्रकृतीतच समाधान नाही आहे. कारण प्रकृती अगदीच वेगळी आहे. प्रकृती फक्त निमित्त केलं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी राहा, ह्याच्या व्यतिरिक्त प्रकृतीचं काही कामच नाही आहे. मग ती तत्वता समाधान कसं देणार आहे? तत्वता म्हणजे पूर्ण समाधान कसं देणार आहे प्रकृती? आत्मा आहे सर्वसाक्षी. आणि हे सगळं बघण्यासाठी आज आपण ते म्हणतात आहे आत्मा आहे सर्वसाक्षी. हे जे केलं आहे ना
जे करतो किंवा नाही करत ते सगळं बघणारा एक आत्मा आहे. याचं उदाहरण कसं, की लहानपणीसुद्धा आपल्याला आठवतं आहे की मी लहानपणी होते, तरुणपणी आठवतं, म्हातारपणी आठवतं. हे सगळं करत असताना वय जरी बदललं आणि देह जरी बदलला तरी आत्मा साक्षी कोण आहे ते मला कळतं आहे, की आतमध्ये कोणीतरी बघतं आहे. तो खरा आहे आणि तो मरत नाही कधी आणि तो जन्मत नाही कधी. मग त्याला दोष कशामुळे लागतो आहे? आपल्या या विचारांमुळे लागतो आहे. हे जर आपला विचार आत्मवस्तूचा विचार केला, बाबा रे तुला त्रास होणार नाही अशी मी काळजी घेतो, तुला मर्यादेत ठेवत नाही, तुला मर्यादेत ठेवत नाही असं जर आपण त्याला आश्वासन दिलं तर समाधान नाही का मिळेल? आपलंच आपल्याला आश्वासन द्यायचं, दुसऱ्याला काही द्यायची गरज नाही आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात तुम्हाला ओळखा की तुमच्या आत्म्याला काय पाहिजे. तुमचा आत्मा अतिशय मोठा आहे. कालच्या निरूपणात असं सांगितलं की तुम्ही मोठे आहे, तुम्ही मोठे आहे, तुम्ही स्वतःला कमी समजू नका आणि तुमच्या आत्म्याला जे वाटतं तेच करा, बुद्धीचं बिलकुल ऐकू नका. मग त्याला तत्वतः समाधान मिळण्याची शक्यता आहे. हे सगळं सोडल्यावर आपल्याला त्या ठिकाणी ती शक्यता मिळण्याची, आत्मा आहे सर्वसाक्षी हे बोलीजे पूर्व पक्षी. पहिल्यांदा सांगा की आत्मा सर्वसाक्षी आहे. मग जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध. ज्याला हा सिद्धांत समजला त्याला तो बाकी सिद्ध आहे. काय कठीण आहे मग आता हे? ह्याच्यामध्ये काय करायला सांगितलं समर्थ? कठीण, खूप कठीण आहे. मला म्हणायचं असं नाही आहे कठीण नाही आहे, पण करायला काय सांगितलं आहे? फक्त स्वतःला ओळखा आणि स्वतःला ओळखल्यानंतर त्याला जे आवडतं ते जर केलं. लहान मुलांनाही बघा, एखाद्या लहान मुलाला ड्रॉइंगची आवड असते आणि त्याला म्हटलं आईनी की अभ्यासाला बसतं, त्याला मोठं जीवावर येतं. पण त्याला लागलीच एखादा कागद सापडतो, अभ्यास करता करता लागलीच पेन आणि त्याच्यावरती चित्र काढत रमून जातो तो. मग त्याला जे करायचं ते रमून जातो. आता करू देत नाही, करू शकत नाही, काळाप्रमाणे तर 10वी होणं, हे सगळ्या जरी गोष्टी ठरल्या तरी तो रमतो कशामध्ये? तो त्याच्या स्वतःच्या कलेमध्ये रमतो. तसं आपल्या मनाला आपल्या भगवंताची ओढ आहे. नाही म्हटलं तरी भजन म्हणत असताना आणि त्याचं स्मरण करत असताना जीवाला फार आवडतं. म्हणून समर्थ म्हणतात की भजनशिवाय आपण मुळात भजन, ते भजन म्हणत असताना आपोआपच पायाचे ठेके धरले जातात, आपोआप टाळ वाजवले जातात, आपोआप डोळ्यातून पाणी येतं, तरी आपण करायचं नाही. तरीही आपण का करायचं नाही हा एक मोठा प्रश्न आहे. ते म्हणतात हे सगळं जे तुम्हाला नैसर्गिकरित्या वाटतं त्याच्यावर जास्त जोर द्या. ते 5 मिनटं का असेना पण तेच करा. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मग तोची सिद्ध म्हणते, तो सिद्ध पुरुष आहे. मग या ठिकाणी आपल्याला जे आवडतं ते करायचं, इतकी मुभा आपल्याला या गोष्टीतून मिळते. आपल्याला जे आवडतं आहे, दुसऱ्याला आवडतं ते नाही करायचं, आपल्याला आवडतं ते करायचं. उदाहरणार्थ आपण आज हा दासबोध सुरू केला आहे, तो फक्त आपल्याला आवडतो म्हणूनच केला आहे. अन्यथा कोणाला इच्छा आहे अशी की आपण या ठिकाणी 1-1 तास बसून राहावं? सगळे आपल्या आजूबाजूचे किंवा नातेवाईक सगळे म्हणतात हे नुसतं टाईमपास करतात, त्यापेक्षा कितीतरी कामं होतात, कितीतरी पैसे मिळू शकतात आणि कितीतरी ठिकाणी जाऊन आपलं नाव कमवू शकतो. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात का हा प्रश्न विचारल्यावर जर बुद्धी स्थिर झाली, हे म्हणजे हेच करायचं आहे असं जर ठरलं तर कोण अडवू शकतं? आणि त्याच्यातून जो मिळतो तो आनंद, त्याची रात्रंदिवस जी झोप लागते अतिशय शांत, की समर्थ आपलं सगळं बघतायत, भार वाहत आहेत आणि ते आपल्याकडून करून घेत आहेत, ह्याच्यासारखी भाग्यवान मीच असं जेव्हा मनात येईल, कोण अडवू शकतं या आनंदाला? कोणीच अडवू शकत नाही. म्हणून ते म्हणतात ती सिद्धता आहे. सिद्ध मी म्हणत नाही, स्वतःला सिद्धता आहे. ह्यामध्ये सिद्धता आहे. कारण आपण मुळात जे आहोत ते जर शोधलं तर त्या जीवाला फार आनंद होतो आणि ते करावं वाटतं. लहानपणापासून एक इच्छा असते. माणसाची प्रत्येक जीव एक विशिष्ट इच्छा घेऊन जन्माला आलेला आहे. ती इच्छा पूर्ण जेव्हा होते तेव्हा त्याला एक वेगळाच आनंद मिळतो, ती सिद्धता आहे. तो आनंद म्हणजे सिद्धता आहे. सिद्धांत वस्तू लक्षू जाता. आता ही जी सिद्धांत वस्तू आहे, आत्मवस्तूसारखी सिद्धांत वस्तू लक्षू जाता सर्व साक्षी त्या अवस्था. सिद्धांत वस्तू बघण्याचा एक आणखीन गंमत आहे की पण जर आपण साक्षीभावाने बघायचा प्रयत्न केला, आपण आपल्याला जर साक्षीभावाने बघितलं, एकदा आपण म्हटलं हृदयाला विचारलं की हृदय तू कसं आहे, एकदा त्याच्याशी संवाद केला, आरशातल्या चेहऱ्याशी नाही. आरशामध्ये बुद्धी बोलते की तुझं असं आहे, तुझं तसं आहे, तू इतकं कमवलं आणि ते असं आणि ते तसंही बुद्धीचा प्रकार झाला. शांत बसून जर हृदयाला विचारलं तर हृदय म्हणतं की मला सगळ्यांना मदत करायची आहे, मला सगळ्यांना चांगलं म्हणायचं आहे, मला सगळ्यांशी वागायचं आहे, बोलायचं आहे, कोणी वाईट नाही आहे आणि जे वाईट असतील त्यांनासुद्धा बदलवावं अशी माझी इच्छा आहे. भले आपण करणार नाही, हृदयाला विचारून बघितलं तर असे उत्तरं मिळतात प्रत्येकाला. जसं लहान मूल अगदी खरं बोलतं, जे असतं त्याच्या मनात ते बोलतं, तसं हृदयसुद्धा खरं जर संवाद साधायचा प्रयत्न केला, म्हणजे मी स्वतःसुद्धा केला आहे प्रयत्न, की आपल्याला काय वाटतं ते वेगळंच वाटत असतं. बुद्धी म्हणते काही अर्थ नाही, ते आपण का करायचं, ते जर असं करत नाही तर आपण का, हे सगळे प्रकार बुद्धीचे आहेत. हृदय म्हणतं करून टाक क्षमा, हृदय म्हणतं करून टाक परोपकार.
हृदय म्हणतं नको पैशाच्या मागून, देऊन टाक पैसा. या सगळ्या गोष्टी, या मुलीचं कौतुक कर, जिथे समोर एखादी गोष्ट चांगली दिसते तिचं कौतुक कर, स्वतःचं नको लावू कुठे. हे सगळं हृदय बोलत असतं. मग ही सिद्धांत वस्तू जेव्हा लक्षात येते, सिद्धांत वस्तू जेव्हा बोलायला लागते ना, तेव्हा सर्वसाक्षी ते अवस्था. मग ती अवस्था, त्याचं जर ऐकलं ना तर सर्वसाक्षी अवस्था येते. फक्त माझं माझं बघण्याची वृत्ती राहतच नाही, कारण हृदयाचा गुणच विशालता आहे, हृदयाचा गुण उदारता आहे, हृदयाचा गुण देण्याचा आहे, बुद्धीचा गुण घेण्याचा आहे आणि हृदयाचा गुण देण्याचा आहे. मग ती अवस्था कशी होते? सगळेच माझे, हे विश्वाची माझे घर. आपली अजून झाली नाही म्हणजे तिथपर्यंत आपण पोचलो नाही. पण ते म्हणतात अशी जर अवस्था झाली तर दुःख आहे काय? आकाशाच्या ब्राह्मणासारखं कोणतीच अवस्था नाही म्हटलं तर मला मारू पण नाही शकत कोणी, कारण माझ्या मनात कोणता संदेहच नाही राहिला. संदेहामुळे मरतो. काहीतरी गोष्ट संदेह असते, काहीतरी राहिलं, काहीतरी चुकलं, काहीतरी पश्चाताप, म्हणून आपल्याला मरण आहे. प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टींचा विचारच केला नाही तर मग आपण कितीतरी गोष्टी विसरले पाहिजे. त्या विसरल्यानंतर हृदयाला फार आनंद होतो की हा जडपणा हृदयामध्ये काही शिल्लक नाही. मग ती सर्वसाक्षी अवस्था होते, आत्मा तिहूनी परता अवस्थातीत. आणि ही सर्वसाक्षी अवस्था पाहता पाहता जो आत्मा आहे तो त्याच्याही पुढची अवस्था आहे. आपल्याला नुसतं हृदयाला विचारायचं आहे तुला बरं वाटतं आहे का, इथपर्यंत आपण हृदयाशी संवाद साधू शकतो. पण त्याच्या पुढची जी अवस्था आहे ना, ती त्याच्याही पेक्षा पुढे तो आत्मा विचार करतो. आपल्याला नुसतं इथेच समाधान झालं की तो मोठा आहे, पण त्याच्याही सोडून या तूर येला, सोडून या तूर येला, झडकरी तुम्ही यावे, असं सद्गुरूंना उठवतात. सोड तू तुर्येला, जी तुर्यावस्थेमध्ये तू राहिला ना, आमच्यासाठी उठ सकाळी आणि आमच्याकडे ये धावत, कारण तू नेहमी तुर्यावस्थेतच असतो. सद्गुरू ही त्यांची तुर्यावस्था असते, जशी ती शंकरांची तुर्यावस्था असते. त्या अवस्थेकडे ती त्याच्याही पुढे ना आपला आत्मा तो जाऊ शकतो. कारण आपल्या आईसारखीच मुलगी असते, शिक्षकांसारखाच शिष्य असतो, तसा सद्गुरूंसारखा जर शिष्य असेल तर सद्गुरूंची अवस्था यायला काय हरकत आहे? प्रयत्न जर तसे असतील आणि त्यांच्यावरती विश्वास असेल, आपला प्रयत्न काही करत नाही त्या ठिकाणी, त्यांची जर इच्छा असेल आपल्याकडे, तर ती अवस्था अवस्थातीत, म्हणजे आत्म्याशी बोललो आता कुठे, हृदयाशी, तिथेच तर किती बरं वाटलं. पण त्याच्याही पुढे जी अवस्था आहे, आत्मा तिहूनी परता अवस्थातीत, तो अवस्थातीत आहे. याच्यासाठी एक दत्तात्रयांचं उदाहरण आहे की अत्री आणि अनुसयेच्या पोटी दत्तात्रयांचा जन्म झाला. अत्री म्हणजे कोण आहेत? मग अत्री जे ऋषी आहेत ते, आपली सगळी नावंसुद्धा इतकी गोड आहेत ना पहिली, म्हणजे नुसत्या कथा वाचत बसतात. याच्यावरती खरं प्रवचन व्हायला पाहिजे की यांची नावं अत्री, अत्री म्हणजे नाही, त्री ज्याच्याजवळ नाही असा अत्री, आणि अनसूया म्हणजे जिला अनुसया नाही अशी अनुसया. आता असूया नसलेली स्त्री शक्य आहे का? सगळ्या स्त्रियांना असूया असते, म्हणजे तिला असूया नाही म्हणजे ती वेगळी. आणि अत्री म्हणजे ज्याच्याजवळ, त्री म्हणजे सत्व, रज, तम गुण किंवा 3 अवस्था ज्या कोणत्या आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, या 3 अवस्थेच्या वर असे अत्री ऋषी आहे. अत्री ऋषी 3 अवस्थेच्या वर आहे. आणि अनुसूया असूया विरहित आहे, पतिव्रता आहे. पतिव्रता आहे, जसं पती म्हणतात तसं सांगतं. मग तिच्या पोटी बाळा आली, कोणती? ब्रह्मा, विष्णू, महेश, तिन्ही तिच्यामध्ये आली. ही गोष्ट साधी आहे का? नुसतं दत्त जन्म केला आणि असं वाटलं की ती अनुसया होती, ती अत्री होती. दोन्ही अर्थाने अत्री शब्द वापरता येतो. त्री म्हणजे ज्यांच्याजवळ नाही असे, किंवा अत्री म्हणजे ह्या गोष्टी 3 असून सुद्धा जो मुक्त आहे, तुर्य, जसं आता मी प्रल्हाद महाराजांबरोबर सोडून या तुर्येला, दोन्ही शब्द त्या ठिकाणी लागू पडतात अत्रींना, की ते 3 असून सुद्धा तो त्याच्यावर आहे. म्हणजे गणपती बाप्पा जसा ब्रह्मा, विष्णू, महेश ओंकाराच्या मधून जर निर्माण झाले तर ब्रह्मा, विष्णू, महेशांच्या वर ओंकार तत्व आहे. मग अशा प्रकारची अवस्था सद्गुरूंची असते. म्हणजे फक्त आपल्याजवळ जो आहे आत्मा, तोच तो किती सुख देतो. माझं ऐकलं, आज शांत झोप लागली. पण हे सद्गुरू तर तुर्यातीत अवस्थेत आहे. तुर्यातीत अवस्थेमध्ये असं गेल्यावरती त्यांना जी समाधी लागते, ती समर्थ म्हणतात एका क्षणात लागू शकते. फक्त मम म्हण, फक्त मम म्हण. या मम म्हणण्यामध्ये तुला सगळं काही आम्ही देऊन टाकतो. मग अनुर्वाच्य, मग अवस्थातीत असं जे समाधान आहे. सध्या आपण अवस्थातीतबद्दल बोलू नाही शकत, पण त्यांनी जे म्हटलं ते सांगते, कारण आपल्याला स्वतःचा अनुभव असेल तर आपलं बोलणंच खुंटणार आहे. जर समर्थांचं खुंटत आहे तर आपण कसं बोलू शकणार आहे? मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हटलं सिद्धांत वस्तू लक्ष जातात. जर ती सिद्धांत जो आपण मनात ठरवला आहे, त्या सिद्धांताप्रमाणे जर लक्ष द्यायचं असेल तर सर्वसाक्षी अवस्था असेल ती तो लागलीच म्हणेल. माझं करण्यात अर्थ नाही,
हे सगळेच माझे आहेत असं जेव्हा म्हटलं तर राग, लोभ, द्वेष आणि असूयेचा प्रश्न नाही. त्या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नाही, कारण मनात त्याच्यात ती गोष्ट येतच नाही. मग पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, हे पदार्थाचं ज्ञान जेव्हा संपतं, देणं घेणं हा हिशोब जेव्हा संपतो, द्रष्टा दृष्टेपणे नुरे, द्रष्टा राहतो शिल्लक फक्त, ते समय उतरे पुंज मीपणाचा. त्याप्रमाणे हा जो वेडेपणा चाललाय मीपणाचा तो संपेल. दक्ष प्रजापतीच्या वेळी जेव्हा त्याला बोकडाचं मस्तक लावलं, फारच सुंदर कथा असतात या सगळ्या, म्हणजे कथाच वेगळ्या दृष्टीने बघायला मिळतात. त्याला बोकडाचं मस्तक लावलं, ते म्हणाले जा आणि तिथे म्हणे चरणारा कोणता बोकड असेल तो घेऊन ये आणि माझ्या याच्या मस्तकाला लावा, कारण याला तर मारून टाकलाय अपमान केल्यामुळे शंकरांचा. आणि शंकरांना राग येणं म्हणजे, पण तरीही त्यांनी मारलं नाही पूर्ण. आणि त्याला का, तर म्हणजे तो सारखा मे मे करतो. जो मे मे करतो म्हणजे मी करतो, त्याचं मस्तक लावलं आणि ते छाटून टाकलंय, ते संपवून टाकलंय. मे संपवणं म्हणजेच मी संपवणं मला फार आवडतं. मग तू मी करशील, मीच तुला दिलं आणि तू मी करशील, हे मला चालत नाही. त्यामुळे तुला छाटणं, तुझा अभिमान कमी करणं हे मला आवश्यक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करतो, मीपणाचा फुंज म्हणजे फोलपणा निघून जातो. एवढं केल्यावर तरी आपला मीपणा तरी कमीत कमी निघून जायला पाहिजे. बस मी करतो, मी फक्त निमित्त मात्र आहे, असं जे आपण खरंच तोंडानी म्हणतो ना, ते प्रत्यक्ष अनुभव घेतला ना, तर त्या क्षणाचा अनुभव आपल्याला घेता येतो. समर्थांवरती विश्वास, कारण एक असं तत्व आहे ते, हे जे सद्गुरू तत्व असं आहे की त्यांचे शब्द म्हणजे आपल्यावर जर अमृत पडलं ते, तर आपलं भविष्य काय आहे काही बोलायची गरजच नाही आहे. आतापर्यंत छोट्या छोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून, वडिलांवर विश्वास ठेवून, वडिलांनी किती चांगलं करून दिलं, आपलं लग्न करून दिलं, सगळं काही सांभाळलं. वडील जे मर्यादित स्वरूपाचे आपल्या संबंध असून सुद्धा जर ते आपलं चांगलं करून देतात, आपली आई जर आपल्यासाठी प्रेम करून चांगलं करून देते, तर सद्गुरू तर म्हणजे ते सगळ्यांचे सद्गुरू आहेत ते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर त्यांच्यावरती विश्वासाने ठेवल्या तर काय होणार आहे, मीपणा राहू शकत नाही. आणि तो मीपणा गेलेला भक्त सद्गुरूंना फार आवडतो. तो गेला ते जेथे मुराले मीपणा, पण ज्या ठिकाणी मीपणा मुरलेला असेल, किती सगळेजण त्या अहंकारावर आणि मीपणावर सतत सगळे बोलतात, पण बोलून कोणाचा जातो हा प्रश्न आहे सगळ्यात. जेथे मुराले मीपणा त्याची अनुभवाची खुणं, ज्यांच्या जेथे मुराले मीपणा त्याची अनुभवाची खुणं, अनुर्वाच्य समाधान या कारणे बोली. ज्यांचा मीपणा संपला असेल त्यांना अनुर्वाच्य समाधान मिळतं. अनुर्वाच्य म्हणजे न सांगता येणारं. दिलेस दान हे जे बुद्धीचं पेलत नाही. हे जे दान दिलंय ना मला, ते बुद्धीला पेलत नाही. बुद्धी तरी विचार करते, मलाच का इतका आनंद, आणि मी काय विशेष केलं, म्हणजे पुन्हा बुद्धीला हाही त्रास आहे. दिला तरी त्रास, नाही दिला तरी त्रास, बुद्धीला त्रासच त्रास आहे. म्हणून बुद्धीला शरण नेणं आवश्यक आहे, मनाला शरण नेणं आवश्यक आहे. त्याशिवाय हे अनुर्वाच्य समाधान आपल्याला साधकांना मिळू शकत नाही, समोर समर्थ सद्गुरू असताना सुद्धा. कारण ते म्हणतात काम तुझं आहे, आता मी फक्त सांगण्याचं काम केलं, माझा हात धरण्याचं आणि शरण येण्याचं काम तुझं आहे. अत्यंत विचाराचे हे बोल, समर्थ म्हणतात आहे, अत्यंत विचाराचे हे बोल, तरी ते माईक फोल, शब्द सबाह्य सखोल अर्थची अवघा. शब्द त्याच्या मनाने माझे थिटे आहेत, मला सांगायचं आहे ना ते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक सांगायचं आहे, पण अर्थ घे म्हणतात त्याचा काढून. अर्थची अवघा, त्याचा अर्थ कळला असेल आता आपल्याला, भरपूर कळला त्याचा अर्थ. त्यांना जे काही म्हणायचं आहे, माझे अर्थ शब्द मला वापरता येत नाही, ते थिटे आहेत, त्याचा अर्थ सखोल तू समजून घे. तो सखोल अर्थ जो आहे तो समजून घे. अशी आता केवळ कशी विनवणी करतायत, आता अशी विनवणी करतात आहे की अगदी म्हणतात शेवट आला आहे, आता सांगून सांगून थकलो आहे, त्यानंतर आता माझ्या शब्दांकडे लक्ष न देता, म्हणजे या पुराणांच्या गोष्टी जेव्हा वाचतो त्या पुराणांच्या कथांकडे लक्ष न देता त्यांचा मूळ गाभा व्यासांनी का केलं, व्यासांनी हे कशासाठी केलं, आणि तरीही तळमळतच होते म्हणून भागवतही लिहिलं. या सगळ्या गोष्टी का केल्या, किती गंमत आहे. पराशर ऋषींचे पुत्र व्यास आणि व्यासांचा पुत्र शुक, या तिन्ही याची एक संकल्पना अतिशय मोठी आहे की व्यासांनी एवढं मोठं लिहिलं, ज्ञान दिलं आपल्याला, असं ज्ञान दिलं की जे समजत नव्हतं. त्याची 18 पुराणं लिहिली आणि भागवत लिहिलं आणि आपल्यासाठी खुलं केलं. पण खुलं केल्यावर सुद्धा तो प्रसंग घडला त्यांच्या जीवनामध्ये जो आपल्या जीवनात घडायला नको, त्याच्यासाठी ते लीला करतात. खरं म्हणजे व्यास काय आणि शुक काय. त्यांना जेव्हा तो मुलगा झाला, तो ताबडतोब झाल्याबरोबर एक तर जन्माला यायला तयार नाही, कारण माया चिकटते म्हणतात. जर जन्माला आलो की माया चिकटते, कारण मी सिद्ध आहे.
जन्मापासून सिद्ध आहे, आपल्यासारखा मायेत अडकलेला नाही. मला पळतो रस्त्याने पळतो वडील मागे अरे 1 मिनटं फक्त मुंज होईपर्यंत ते थांब. इतक्या दिवसाची माझी इच्छा होती तू जन्माला यावं, ह्यासाठी मी किती प्रयत्न केले आणि तू झाला. तो धावत सुटला, हे त्याच्या मागे धावत सुटले. मध्ये लागलं सरोवरामध्ये काही स्त्रिया आंघोळ करत होत्या. आंघोळ करत असताना शुक पुढे आणि व्यास मागे. तर शुक जेव्हा गेला तर स्त्रिया तशाच आंघोळ करत होत्या. त्यांना काही वाटलं नाही. तिथून शुक गेला निघून, तरी पण त्यांना काही वाटलं नाही. आणि तरी ते मोठे होते वयाने. जेव्हा ते निघून गेले काही वाटलं नाही. आणि जसे व्यास आले सगळ्यांनी आपापले कपडे झाकून आतमध्ये पाण्यामध्ये लपून गेल्या. त्यांनी मुलाला प्रश्न विचारला, का रे मी एवढा ज्ञानी, मला सगळं समजतं, मला सगळं तत्त्वज्ञान झालेलं आहे, मला सगळं काही कळलेलं आहे. हे असं सगळं असूनसुद्धा या स्त्रियांकडे बघून, म्हणजे ते हुशार ज्ञानी लोक आहेत सगळे, असं का केलं? आणि तुझ्या वेळेस त्यांनी काहीच फरक पडला नाही त्यांच्यामध्ये. त्यांनी सांगितलं की द्वैतात आहे अजूनपर्यंत. ते मी देह आणि काय हे स्वतः अनुभवलं आहे मी, की भगवंतानी मला पोटातच सांगितलं आहे की ही माया आहे, ही प्रकृती आहे आणि तो पुरुष आहे. आणि पुरुष असल्यामुळे मी स्वतः संपूर्ण पुरुष असल्यामुळे, जसा भगवंत परब्रह्म आहे तसा मी संपूर्ण माझा अनुभव असल्यामुळे ब्रह्माचा, या ब्रह्माला कोण घाबरणार आहे? त्यामध्ये कोणता लवलेशच नाही ना, सुख दुःख प्रेम कशाचाच नाही. या मायेचा स्पर्शच नाही आहे मला. तुम्ही लिहिलं खूप, 18 पुराणं लिहिले, भागवत लिहिलं, प्रेम भक्ती सगळं लिहिलं, ज्ञान लिहिलं, भक्ती लिहिलं, प्रेम सगळं लिहिलं तुम्ही, पण अनुभव घेतला नाही. म्हणून तर तुमच्या बघितल्याबरोबर तुम्हाला प्रूफ काय मिळालं? त्या ठिकाणी स्त्रिया घाबरल्या. या स्त्रिया घाबरणं म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी शिल्लक आहे. जसं ते मीराबाईचं मागचं उदाहरण होतं तसं सेम त्या ठिकाणी तुमचं काहीतरी शिल्लक आहे. व्यास विशाल बुद्धे, त्यांचं नावच आहे व्यास विशाल बुद्धे. बुद्धी विशाल आहे, पण हृदयापुढे विशाल बुद्धीसुद्धा कामात पडली नाही. त्यांचा शुक पळून गेला आणि असा पळाला आहे तो, त्याचं प्रूफ दिलं. मग असे आपण प्रसंग बघितले की मग समजतं की त्या गोष्टींपेक्षा ते काय सांगायचं आहे त्यांना. पराशर ऋषींचं वेगळं महत्त्व, व्यासांचं वेगळं महत्त्व आणि आपल्या शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. असे आमचे रामदास आहे. शुकासारिखे म्हणजे शुकासारिखे आहे म्हणत असताना शुकाचा शोध घ्यावा लागेल ना, की शुक काय आहे. मग शुकासारिखे म्हणतात म्हणजे आमचे रामदास स्वामी असे आहेत. तर व्यासांच्याही पुढे गेले आहेत शुक, ज्यांनी 18 पुराणं घेतले. आणि त्याचं नाव, त्याची बरोबरी आपल्या समर्थांशी होते. आणि समर्थ तळमळून सांगताय की मी हा अनुभव घेतला आहे आणि तो तुम्ही घ्यावा. मग त्यावेळी जे होतं ते बाकी सगळं शब्दाकरता कळे अर्थ. आता कळेल आपल्याला हे सगळे उदाहरणं बघितल्यानंतर. म्हणजे समर्थ एक ओळ सांगतात, कितीतरी गोष्टी मला आठवतात त्याच्या संदर्भातल्या, की आपलं मन त्या ठिकाणी लक्ष लावण्यासाठी आपल्याला कितीतरी स्वतःचं निरीक्षण नोंदवावं लागतं. मग शब्दाकरता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ. त्यांनी सांगितलं आहे शब्दाकरता कळे अर्थ. शब्द टाकला अर्थ कळला, अर्थ पाहता शब्द व्यर्थ. एकदा का शब्द कळला की अर्थ कळला की शब्द व्यर्थ. म्हणजे मी पारायण करतो, मी पुस्तक वाचतो, मी जप तप करतो, मी ध्यान करतो, मी पूजा करतो, हे व्यर्थ नाही का? कारण जर त्याचा अनुभव घेतला तर मी काय केलं हे आठवायलाच नको. व्यासांना तेच सांगतोय शुकमुनी, की तुम्ही जे लिहिलं ते सारखं तुम्हाला जाणवत होतं, म्हणून नारदांना येऊन तुम्हाला सांगावं लागलं की तुम्ही असं करा. मी तुमचं फळ आहे. तुम्ही जी तपश्चर्या केली त्याचं फळ आहे. त्याच्यामुळे फळ कसं आहे आता अगदी तुमच्या तपश्चर्येचंच ते फळ असल्यामुळे फळ असं आहे आणि तुम्ही काय आहात हे फळ तुमच्या हातात पडलं आहे. आणि ते फळ म्हणजे अनुभवाचं फळ आहे. मग ते म्हणतात आहे की शब्दाकरता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते यथार्थ, परी आपण मिथ्या. शब्द जे सांगतात आहे ते सगळे यथार्थ सांगतात आहे, त्याचा अर्थसुद्धा अतिशय उत्तम निघतो आहे, पण तरी आपण मिथ्या आहे. पुन्हा त्यावरती समर्थ आले. आपण मिथ्या, शब्द अर्थ सगळं काढत बसलं तर एक सत्य आहे. बाकी सगळं आपण, मी पाहतोय, मी करतोय, मला अनुभव येतोय, मी अभिमानी, मी भाग्यवान, सगळं व्यर्थ आहे. मी ज्या ठिकाणी आलं ते सगळं व्यर्थ आहे. हे सगळे शब्द खरे आहे. शब्दांचा अर्थ कळला तर शब्द संपले, शब्द असतील तर अर्थ आहे. पण त्या सगळ्यामध्ये जर मीपणा आला तर ते सगळं व्यर्थ आहे. नंतर शब्दाकरता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नासे. कारण आहे एकदा का ती वस्तू दिसली की शब्दांची किंमत कमी झाली. नंतर शब्द फोल अर्थ असे घनवटपणे.
शब्द जो आहे ना तो शब्द फोल आहे, अर्थ बाकी घनवटपणे बसलेला आहे, घनदाट अर्थ बसलेला आहे. अर्थ संपत नाही, शब्द संपू शकतात. अर्थ समजला की शब्दांची किंमत कमी होते, असं समर्थांचं तत्त्वज्ञान आहे. अर्थ समजला तर शब्दांची किंमत, म्हणून त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं बरं की शब्दांकडे बघत असताना मी वाङ्मय स्वरूपात, इथे पूर्ण स्वरूपात आहे, शब्दांमध्ये नाही. मी दासबोधातच बसलेलो आहे. जशी भगवंताची भगवद्गीता ही वाङ्मय मूर्ती म्हणतात, मग त्या शब्दांमध्ये नाही, त्या पूर्ण शब्दांच्या मध्ये सुद्धा जी जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा मी बसलो आहे, कारण त्याचा मूळ अर्थ तुम्हाला समजावा ही माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे शब्दांना किंमत नाही, माझ्या हेतूला किंमत आहे. शब्दाकरता भुसाकरता धान्य निपजे, भुसाकरता धान्य घेऊन भूस टाकीजे. आता ज्या धान्य घेतलं तर भुसा त्याचा जो उरलेला आहे ते आपल्या हातात घेतो का, तो टाकून देतो. मग आपण कसला पूजेचा अभिमान करायचा आहे, आपण कसला तीर्थयात्रेचा अनुभव घ्यायचा, अभिमान करायचा आहे. पैसे होते, ते बसनी नेलं म्हणून आपण गेलो, प्रत्यक्ष आपण काय केलं, आपला स्वतःचा अभिमान दिल्याशिवाय मग एकदा का तो अभिमान दिला की हे सगळ्या तीर्थयात्रा काय, सगळं सगळं व्यर्थ आहे. त्यातून मिळालेला अनुभव सत्य आहे. त्यातून जर अनुभव मिळत असेल तर तो सत्य आहे. तैसे शब्द भूस हे जाणीजे, अर्थ धान्य. अर्थ हे धान्य आहे आणि भूस हे शब्द आहे. अर्थ हे धान्य आहे आणि भूस हे शब्द आहे. मग आपण जसं धान्य पूर्ण तयार झाल्यावर धान्य घेतो आणि भुसा फेकून देतो म्हणजे निरर्थक असतो. तसं आपल्याला शब्दांचा आधार घ्यायचा आहे, फक्त त्या शब्दांमध्ये रममाण नाही व्हायचं. म्हणून व्यासांना त्रास झाला. व्यासांना त्रास कशाचा झाला हे सुद्धा कळायसाठी इतकं बारीक जावं लागतं मागे, तेव्हा कुठे समजतं. त्याचं तर पूर्ण एपिसोड करणार आहे मी आपल्या चैतन्य सत्संग मंडळामध्ये. व्यासबुद्धी आणि शुक आणि पाराशर हे तिघांचे अनुभव, म्हणजे कुठे आपल्याला आपलं समजेल की आपल्याला कुठे कशासाठी हे सगळी लीला त्यांची झाली आहे. नंतर पोचटामध्ये घनवटी उडे पोचट तैसा शब्द हा फलगट परब्रह्मी. पोचट वस्तू आणि घनदाट वस्तूंपेक्षा घनदाट वस्तूंकडे जर बघितलं तर पोचट म्हणजे निरर्थक वस्तूंकडे दुर्लक्ष करा, आणि पोचट हा परब्रह्म जर तुमच्यासमोर असेल तर या शब्दांना किंमत नाही. परब्रह्माची अनुभूती, अरे गणपती बापाला बुद्धी मागतात तर अक्षर ओंकारातून गणपतीची उत्पत्ती झाली. अ उ म हे अक्षर त्यांनी शिकवलं, त्याच्या यांनी श्रीगणेशा केला, त्याच्या यांनी आपण सगळा श्रीगणेशा केला. पण तो काय म्हणतो, तो म्हणतो हे सगळं झाल्यानंतर जर तू मौनात गेला आणि सगळे शब्द मला वापस मिळाले, कारण ते परब्रह्माचं स्वरूप आहे, ते विरत नाहीत, संपत नाहीत. तू शिकला ना ते सगळं मला समर्पण कर म्हण. जे शिकला म्हणजे फक्त शिकला कशासाठी, मला ओळखण्यासाठी. मला जर ओळखता आलं तर शब्द मला समर्पण कर. जशी ते साठे त्यांची स्वतःची सर्जरीचे नंबर ऑफ सर्जरीज त्या जे शरण रुद्राला अर्पण करतात. किती लोकांना मी वाचवलं लिहित बसलं होतं, इतक्या मोठ्या रजिस्टर झाले त्यांचे, इतक्या लोकांना मी वाचवलं. एक दिवस गेले केदारनाथाला आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की ही सगळ्या सर्जरी, नंबर ऑफ सर्जरीज मी तुम्हाला अर्पण करतो. म्हणजे ज्यांनी शिकवलं त्यालाच ते अर्पण केलं. ह्यांना मुक्त वाटायला लागलं. काय एपिसोड आहे त्यांचा, तो स्वतःचा अनुभवाचा एपिसोड सांगणारा डॉक्टर तर मी पहिलाच पाहिला. इतके सुंदर सांगतात ते, बस ऐकत राहावं. कितीही वेळ ऐकलं तरी. मी देऊन टाकलं आणि मोकळा झालो म्हणे. आपण देण्याचं कधी करत, आणि डॉक्टरसारखा एवढा हुशार आणि एवढा पैसे असून इतका श्रीमंत नावाजलेला सेलिब्रिटी, त्याला जर ते करता येतं, त्याला जाणीव झाली, त्याचे सद्गुरू तत्त्व त्याच्या जीवनात आलं आणि त्या सद्गुरूंनी त्यांच्याकडून ते करवून घेतलं आणि केल्याबरोबर ते म्हणे मला आत्ताच मुक्त वाटतं. आणि हार्टचे डॉक्टर असल्यामुळे हार्टचे सगळे स्पंदनं मला कळायला लागले म्हणे, त्यांचे आणि माझे सुद्धा. घनदाटपण म्हणजे घनदाट वस्तू कळल्यावर त्या पोचट वस्तूंकडे काय बघायचं आहे. समर्थांचे शब्द काय वापरतायत प्रत्येक वेळी शब्द समर्थ, ह्याला कमी दर्जा, याचा अर्थ ते पोचट शब्दांना किंमत कमी नाही, पण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंतच किंमत आहे. एकदा का ते समजते द्या सोडून, कशातच नका अडकू. बाई एखाद्या छोट्याशा चिंधीमध्ये सुद्धा मन अडकवते. ही माझी चिंधी, ती जर चिंधी कृष्णाला वाहिली तर सोनं होतं जीवनाचं, आणि या चिंधीमध्ये जर अडकलं ते शेवटचं उदाहरण आहे. एक 95 वर्षाचा म्हातारा गेला आणि ऑन द व्हर्ज ऑफ डेथ होता, पडला होता, करत होता सारखा. इतका म्हटलं पुण्यवान असेल हा की तो करतोय आणि करतोय. तो म्हणे हे पा म्हणे ती गाय कुंचा खाते आहे. आता अजूनसुद्धा मरायच्या
म्हणजे गेलाच आहे वरती, तरीसुद्धा लोकांना सांगतो. ते विचारतात काहीतरी सांगायचं आहे महत्त्वाचं आजोबांना, काय महत्त्वाचं सांगतात, काय तो कुंचा खातो आहे म्हणे. खाऊ दे ना कुंचा. हे सगळं जर त्याच्यात संपत नाही तर ते धान्य मिळाल्यावर तुम्ही त्या भुशाचं करता काय? समर्थ म्हणतात. त्या शब्दांचं करता काय? त्या ग्रंथाचं काय करायचं आहे नंतर? त्या ग्रंथामध्ये जर 1000 पारायणं झाली, 1000 पारायणं झाली, ह्याच्यामध्ये जर गुंतले तर माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. एक व्यक्ती लोक शांतीचा दरबार, शांतीच्या दरबारामध्ये हे लोक गेले म्हणे 10-15, आणि सगळेजण ओरडून ओरडून सांगत होते की ते म्हणे शांतीचा दरबार आहे हा वरचा स्वर्गातला. त्या ठिकाणी कोण येऊ शकतं की ज्यांना म्हणजे ते त्यांनी क्रायटेरिया ठरवला की कोण येईल. सगळे साधू संत सगळे गेले. एक संन्यासी गेला आणि ते इतका जोरात ओरडला, तिथे थांबायला लागलं 10 मिनटं. नाही थांबायचं म्हणे. द्वारपालाला म्हणे ताबडतोब माझ्या इतक्या इतक्या उपासना झाल्या, मी इतकं सोडलं आहे आणि माझं आयुष्य असं असं आहे. तो म्हणाला मला ठरवू द्या की तुम्हाला आत घ्यायचं का नाही. तुमचा हा अभिमान तुम्हाला बाहेर रोखतोय म्हणे. याचा अर्थ असा इतकं कठीण आयुष्य काढूनसुद्धा त्याला शांतीच्या दरबारामध्ये एंट्री नाही. आणि एक शेजारी एक बाई बसली होती मागे. ती म्हणाली मला कोणीतरी चुकून आणलं, मला काहीच माहीत नाही, ज्ञान माहीत नाही, भक्ती माहिती नाही, काहीच माहिती नाही. फक्त मी जो दिसेल त्याला म्हणे अशी मदत करत असते आणि माझ्या परीने आनंद देण्याचा प्रयत्न करत असते. मला ज्ञान भक्ती काही माहीत नाही आणि मला कोणाकडून काही पाहिजे नाही. मला की हळूच इथे चुकून आली आहे, पण मला जे खाली नरकाचं द्वार आहे ना तिथपर्यंत मला सोडून द्या. मला नाही वाटत, भीती वाटते मला भीती वाटते. या शांतीचा वगैरे दरबार माझ्यासाठी असू शकत नाही. कारण ह्या लोकांचं ज्ञान पाहिलं, या लोकांची तपश्चर्या पाहिली, 20-20 वर्षां एक 1000 वर्षांची तपश्चर्या बघितली. माझा नंबर नाही लागत म्हणाले, म्हणून ती मागे राहिली. तर देवदूत म्हणाला की तुलाच नंबर, तुझ्याचसाठी फक्त दरवाजा उघडणार आहे, बाकी या सगळ्यांसाठी दरवाजा उघडण्याची शक्यता नाही. पुढच्या जन्मी बघू, तू आता पटकन आतमध्ये. सगळे अवाक झाले. आणि ही गोष्ट खोटी नाही आहे. त्यांचं म्हणणं ज्यांना शांती मिळते ना ते शांती अशाच पद्धतीने देवदूत घेऊन जातात की शांती ही सहजतेत आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो तेव्हा काय फेकून द्यायचं आणि काय सोबत घ्यायचं हे जर कळलं तर बरं होईल. नंतर आपण आता 3 वेळा वाचू आणि थांबते. पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा तो शब्द हा फलकट, परब्रह्मी श्रीराम. शब्द बोलोनी राहे, शब्दापूर्वीच आहे तो या कारणे न साहे, उपमा तया अर्थासी श्रीराम. भूस सांडून कण घ्याया तैसा वाच्यांश त्याजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे श्रीराम. दृश्या वेगळे बोलिजे त्यासी वाच्यांश म्हणजे त्याचा अर्थ तो जाणीजे, शुद्ध लक्षांश श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. ते देहे तवपाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेष स्थिती हेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर हृदि भाव्यं. हेय द्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरजुस्तं ऋषिरूपं. प्राणापानो निश्चय बुद्ध्या रुधिरुद्ध्वा, छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं.
भावाभाव प्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैर्र्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं त्वं मे नाथो नाथितकार्या किलकारी मानातीतो माधवरूपो किलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतसहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैर्हृदि गम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।